मोदीजी म्हणतात इस बार 400 पार. त्यांनी त्याचं विश्लेषण असं केलं आनंद हेगडेंनी की इस बार 400 पार इसके लिए कि हमको 2/3 2/3 मेजॉरिटी मिलने के बाद में हम इस देश की जो कॉन्स्टिट्यूशन है, देश का संविधान है, उसको हम बदल देंगे. नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघतोय की सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहतात. प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळ्या प्रकारे मोर्चे बांधणी सुरू आहे. या दरम्यानच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे देखील महाराष्ट्रात सध्या दौरे करतात. न्याय जोडो यात्रा, न्याय यात्रा चालू आहे त्यांची. त्यामार्फत ते लोकांना भेटतात महाराष्ट्रातला. या सर्व पार्श्वभूमीवरच आपण आलो आहे चेंबूर येथील चंद्रकांत हंडोरे सर यांच्या ऑफिसला. आपण पहिल्या प्रश्नाकडे येऊ की सर, राज्यसभेसाठी अनेक दिग्गज प्रयत्नशील असताना देखील पक्षश्रेष्ठींकडून तुमची निवड झाली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? गेली 40-50 वर्ष गोरगरिबांच्या प्रश्नावर कधी आंदोलनात्मक भूमिका घेऊन, कधी रोडवरची लढाई लढून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्याचा आम्ही प्रयत्न केला. दलितांच्यावर होणारे अन्याय अत्याचार, त्याचबरोबर सगळ्या मागासवर्ग म्हणा, ओबीसी म्हणा, बहुजन समाजातला गरीब वर्ग असेल, यांच्यावर होणारे अत्याचार अन्याय, मग ते गावगुंडाकडून होणारे असतील, प्रशासनामार्फत होणारे असतील, या सगळ्यांच्या विरोधात आम्ही सातत्यानं काम करत राहिलो आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रामधल्या जनतेला हा एक कॉन्फिडन्स आहे किंवा मागासवर्गीयामधला एक नेता, कार्यकर्ता हा लोकांच्या मदतीला धावून जातो आहे. आणि मग हायकमांडच्या नजरेत आलं की बा या माणसाला जर आपण पार्लमेंटमध्ये पाठवलं तर हा पार्लमेंटमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखावर हा आवाज उठवू शकेल आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांना न्याय देऊ शकेल, ही भूमिका त्यांनी घेतल्यामुळं मला त्यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली. आणि त्याच्यामध्ये मी बिनविरोध माझी निवड झाली. मी पहिल्यांदा आमचे नेते माननीय खरगे साहेब, जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत काँग्रेस पक्षाचे, ते आमच्या आदरणीय नेत्या सोनियाजी गांधी, आमचे युवा नेते सन्माननीय राहुलजी गांधी, के.सी. वेणुगोपाल, रमेश चन्नीथाला, नाना पटोले, या सगळ्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सक्षम ठरवलं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली आणि त्याच्यामध्ये मी बिनविरोध खासदार म्हणून माझी निवड झालेली आहे. आत्ता आपण बघत असाल की आपण म्हटल्याप्रमाणे देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या सीट, आपापल्या जागा निश्चित करून त्यांची नावं त्या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार असेल हे डिक्लेअर करण्याचा सपाटा देशभर सगळ्या नॅशनलाइज पक्षांनासुद्धा केलेला आहे आणि प्रादेशिक पक्षांनासुद्धा सुरू केलेला आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये राहुलजींची पदयात्रा, भारत जोडो न्याय यात्रा, ही मणिपूरपासून निघालेली आहे. ती नागालँड, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, राजस्थानचा काही भाग, उत्तर प्रदेश, सौराष्ट्र, गुजरात करत तो महाराष्ट्रामध्ये परवा राहुलजी गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आली नंदुरबारमध्ये. नंदुरबारमध्ये मी स्वतः त्या यात्रेच्या वेळेस उपस्थित होतो. ना भूतो ना भविष्यती अशा पद्धतीनं लोक, आदिवासी बांधव त्या सभेला होते. संपूर्ण नंदुरबार शहर भरलेलं होतं माणसांनी. आणि नंतर सभेच्या ठिकाणी सुद्धा त्यांचा जो होळी सण असतो, तो होळी सण तिथे राहुलजींनी त्यांच्या समवेत साजरा केला.
होळी पेटवली आणि आदिवासी बांधवामध्ये ते लीन झाले. आणि मग ती पदयात्रा नंतर दुसऱ्या दिवशी धुळ्याला गेली. धुळ्यामध्ये महिलांचं संमेलन प्रचंड झालं. महिलांचं संमेलन झाल्यानंतर मग पुढे मालेगावला त्यांची रोड शो झाला. प्रचंड प्रचंड तुफान प्रतिसाद माणसांचा होता. आज आपण बघत असाल की मालेगावनंतर आज ते चांदवड या ठिकाणी माननीय शरद पवार साहेब, माननीय संजय अहिजे राऊत आणि माननीय राहुलजी गांधी, नाना पटोले यांची सभा झाली. आणि नंतर मग संध्याकाळी आपण बघत असाल नाशिकमध्ये जनसैलाब होता. आज अख्खं नाशिक जिकडे रस्त्यावर बघावं तिकडं पब्लिक होतं. अशा पद्धतीनं प्रचंड असा प्रतिसाद त्या भारत जोडो न्याययात्रेला जनतेकडून, महाराष्ट्रातल्या जनतेकडून मिळत आहे. तसं देशभरातल्याही जनतेकडून तो मिळाला. आता ती आज त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जाईल. तिथे त्यांचं दर्शन होईल आणि मग दुसऱ्या दिवशी उद्या ती डहाणू, पालघर, नंतर वाडा, विक्रमगड मार्गे ती भिवंडीत येईल. भिवंडीला थांबेल आणि परवा मग ठाण्यात येईल. आणि ठाण्यातनं सकाळी मग 3 हातनाका जो ठाण्याचा आहे तिथून त्या पदयात्रेची सुरुवात होईल. आणि मग LBS मार्ग, मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, सायन, धारावी असं करत ती पदयात्रा माहीम चर्चकडे जाईल. आणि माहीमकडून ती दादर आणि मग शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बाबासाहेबांची जी चैत्यभूमी आहे त्या ठिकाणी या भारत जोडो न्याययात्रेचा समारोप सायंकाळी 5 वाजता 16 तारखेला होणार आहे. आणि मग 17 तारखेला संध्याकाळी 5 वाजता शिवाजी पार्कवर माननीय देशातले इंडिया आघाडीचे नेते जे आहेत, या इंडिया आघाडीचे जे नेते आहेत, राहुलजी, सोनियाजी, खरगे साहेब, पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, हे सगळे देशातले आणखी मोठमोठे नेते येऊन त्या ठिकाणी या सभेला संबोधित करणार आहेत. तर अशा पद्धतीनं ही भारत जोडो न्याययात्रेचा सांगता समारंभ त्या ठिकाणी होणार आहे. आता प्रश्न या ठिकाणी असा उद्भवला आहे की राहुलजींना भारत जोडो यात्रा जी कन्याकुमारीपासून निघाली ती जम्मू काश्मीरला तिचा एंड झाला. जवळ 4000 किलोमीटर ते पायी चालले. त्या संपूर्ण 4000 किलोमीटरमध्ये तुमचा तामिळनाडू, केरळ, आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशनंतर मग सरळ ती दिल्ली, हरियाणा, चंदीगड असं करत ती यात्रा पंजाबमधून पुढे जम्मू काश्मीरला गेली आणि त्या ठिकाणी तिचा समारोप झाला. तर या 4000 किलोमीटरच्या ह्याच्यामध्ये परिघामध्ये आपण जर बघितलं तर लाखो लोक राहुलजींच्या पदयात्रेमध्ये सहभागी होताना दिसले. कारण राहुलजींनी जो मुद्दा उपस्थित केलेला होता की या देशातली लोकशाही वाचली पाहिजे, या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना जी आहे, ही राज्यघटना सर्व धर्म समभाव मानणारी राज्यघटना आहे. ही राज्यघटना सगळ्यांना समान संधी देणारी राज्यघटना आहे. सगळ्यांना समान अधिकार देणारी राज्यघटना आहे. या देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी आहे आणि विशेषतः विविधतेतनं एकात्मता निर्माण करणारी ही राज्यघटना असली आहे. आणि ती वाचवण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं आवश्यक आहे असं राहुलजींना वाटलं. आणि त्यामुळं मग ही भारत जोडो यात्रा सुरू झाली. गेल्या 10 वर्षापूर्वी या देशामध्ये सत्तापालट झाला. नरेंद्र मोदी यांच्या रूपानं प्राईम मिनिस्टर मिळाले. त्याच्या अगोदर सत्तेत येण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी या देशातल्या जनतेला काही आश्वासन दिलेली होती, काही गॅरंटीज दिलेल्या होत्या की आम्हाला सत्तेमध्ये तुम्ही आणा, सत्तेमध्ये तुम्ही जर आम्हाला आणलं तर आम्ही तुम्हाला
तुमच्या बँक खात्यामध्ये आम्ही 15 लाख रुपये टाकू. देशभरातले 2 कोटी कोट्यावधी तसे बेरोजगार आहेत, पण प्रत्येक वर्षी त्यापैकी 2 कोटी बेरोजगारांना आम्ही नोकरीची संधी उपलब्ध करून देऊ, असं त्यावेळेस सांगितलं गेलं. भ्रष्टाचारमुक्त भारत झाला पाहिजे म्हणून त्यांनी आश्वासन दिलं. त्याच्यानंतर या देशातली महागाई कमी झाली पाहिजे, आम्ही कमी करू, त्यासाठी त्यांनी आश्वासन दिलं. या देशातल्या शेतकऱ्यांना सगळ्या त्यांच्या शेतीमालाला किफायतशीर भाव मिळाला पाहिजे, त्यांना हमी भाव दिला पाहिजे, त्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे आणि त्याप्रकारे त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे, अशी आश्वासनं दिली गेली. त्याचबरोबर कामगारांना सगळ्या प्रकारचा फायदा मिळेल, कामगारांचे कायदे आम्ही बदली करू, अशा पद्धतीनं त्यांनी हे केलं. महिलांच्या संबंधामध्ये त्यांनी चांगली भूमिकेचं आश्वासन दिलेलं होतं. तर ही सगळी आश्वासनं जी गेल्या 10 वर्षामध्ये आपण बघत आला की ही आश्वासनं ही हवेत विरलेली आहेत. आश्वासनच राहिलेली आहेत. त्यांनी गॅरंटी दिली होती. आत्ता रोज टी व्हीमध्ये आम्ही बघतोय की ये है मोदी की गॅरंटी. आता प्रश्न असा निर्माण होतोय की गेल्या 10 वर्षामध्ये ही जी आश्वासनं दिलेली होती ती पूर्ण झालेली नाही आहेत आणि अशी आश्वासनं देऊन ते सत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं ते दुर्दैवानं होऊ शकलं नाही. 15 लाख रुपये देतो म्हणून सांगितलं होतं, गेली 10 वर्षात ते मिळाले नाही आहेत. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देऊ असं आश्वासन दिलेलं होतं, ते पाळलं गेलं नाही. म्हणून देशभरातले शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर 1.5-2 वर्ष त्यांनी आंदोलनं केलं. त्याच्यातले 700 शहीद यांच्या दुष्कृत्यामुळं शहीद झाले. आत्ताही दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, तेही केलेलं नाही आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करू, पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये घट करू किंवा कमी करू असं आश्वासन दिलेलं होतं, ते झालेलं नाही आहे. काँग्रेस सरकारच्या काळामध्ये 400 रुपये गॅस सिलेंडर होता, तो यांच्या काळामध्ये आता 1100 रुपयेपर्यंत आलेला आहे. भाववाढ मग रोखली का गेली नाही आहे, हा एक मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की मॉब लिचिंगसारखे प्रकार आज घडत चाललेले आहेत. एका ठराविक वर्गाला टार्गेट करून त्यांच्या विरुद्ध जनमानसांमध्ये गैरसमज निर्माण करून एक विशिष्ट समूहाची मतं हिंदूंच्या नावाखाली यांना मिळाली पाहिजेत, अशा पद्धतीची एक राजनीती सुरू केलेली आहे त्यांनी. मायनॉरिटी असेल, दलित असेल, मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल, ओबीसी असेल, या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासनं देण्याचं काम सगळं सुरू झालेलं आहे. आश्वासनं तर जाऊ द्या, परंतु या सगळ्यांना विविध ह्याच्या कटकारस्थानामध्ये गोवलं जातं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या राज्यघटनेनं सर्व लोकांना जे अधिकार दिलेले आहेत, हे अधिकार संपून टाकण्याचं कारस्थान यांनी सुरू केलेलं आहे. राज्यघटनेची तोडफोड करायला सुरुवात केलेली आहे. आज अशी परिस्थिती आहे बघा देशामध्ये. न्यायव्यवस्था प्रेशरखाली आणण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. इलेक्शन कमिशन ही ॲटोनॉमस बॉडी आहे. राज्यघटनेनं न्यायव्यवस्थेला एक स्वायत्तता दिलेली आहे. जसं पार्लमेंट आहे तसं न्यायव्यवस्थासुद्धा आहे. इलेक्शन कमिशन ॲटोनॉमस बॉडी आहे, स्वायत्त, राज्यघटनेनं दिलेले अधिकार आहे. त्यांना सरकारला विचारायची गरज नाही. यांनीच इलेक्शन कसं हाताळायचं हे आयोगानं ठरवायचं आणि मग सरकारकडे त्याचा निर्णयासाठी पाठवायचं. रिझर्व्ह बँक निर्माण केली सरकारनं, म्हणजे राज्यघटनेनं. त्याच्या मागचा हेतू होता की देशातली आर्थिक परिस्थिती मजबूत कशी होईल,
रिझर्व्ह बँकेने त्याबाबतची धोरणं तयार करायची, ती इम्प्लिमेंट करायची. जगातली एक मोठी आर्थिक महासत्ता व्हावी म्हणून या देशातल्या अर्थव्यवस्थेचं एक नियोजन असावं म्हणून रिझर्व्ह बँक निर्माण केली. त्याला ॲटोनॉमस बॉडीचा दर्जा दिला. CBI बघतो, ED बघतो. या सगळ्या राज्यघटनेच्या विविध अंग असणाऱ्या ह्या स्वायत्त ॲटोनॉमस बॉडीज आहेत. पण आज सगळ्या त्या प्रेशरखाली घेण्याचं काम चाललेलं आहे. याचाच अर्थ डायरेक्ट और इनडायरेक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना बदलण्याचं कट कारस्थान ह्या लोकांनी केलेलं आहे. आता गेल्या 2-3 वर्षामध्ये कर्नाटकमधला कुठला तरी खासदार आहे अनंत हेगडे म्हणून, त्यांनी स्पष्ट सांगितलं, मोदीजी म्हणतात इस बार 400 पार. त्यांनी त्याचं विश्लेषण असं केलं अनंत हेगडेनी की इस बार 400 पार इसके लिए कि हमको 2/3 2/3 मेजॉरिटी मिलने के बाद में हम इस देश की जो कॉन्स्टिट्यूशन है, देश का संविधान है, उसको हम बदल देंगे और हमारी पार्टी को जो लगता है वो संविधान निर्माण करने का हम काम करेंगे. याचाच अर्थ असा आहे की त्यांना 400 पार कशासाठी करायचं आहे, तर त्यांना राज्यघटना बदली करायची. आणि म्हणून मी या निमित्तानं अपील करतो लोकांना, जनतेला, की देशाची राज्यघटना बदलली तर या देशामध्ये यादवी माजेल, इथल्या गोरगरिबावर अन्याय सुरू होतील. यांना ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं हिंदुत्ववादाची भूमिका यांची ठरलेली आहे. आणि मग हा सगळा पर्दाफाश करण्यासाठी राहुलजी देशभर फिरत आहेत. भारत जोडो यात्रा झाली, त्याचा पार्ट 2 भारत जोडो न्याय यात्रा सुरू झालेली आहे. आणि ही न्याय यात्रा आता मुंबईमध्ये सभेच्या रूपानं लोकांच्या समोर येईल. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीची जी अलायन्स आहे ती लोकांच्यापर्यंत कशा पद्धतीनं जाईल, लोकांच्या जनतेसाठी काय करू शकेल, प्रॅक्टिकल काय करू शकेल. केंद्रातली सत्ता काँग्रेस आणि इतर मित्रपक्षाच्या हातात आल्यानंतर काँग्रेस पार्टीनं ठरवलेलं आहे की शेतकऱ्यांना सर्व अर्थानं सक्षम करणारी ही यंत्रणा आम्ही उभी करू. दुसऱ्या बाजूनं राहुलजी गांधी यांनी सांगितलं की युवक वर्ग जो आहे, जो देशोधडीला लागलेला आहे, त्या युवकांना सगळ्या प्रकारची समान संधी आणि त्यांना आर्थिक पाठबळ कसं मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. महिलांच्यासाठी महिला सबलीकरण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला वर्षाला 1 लाख रुपये देण्याची योजना काँग्रेसची आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय जे आहेत, दलित, पददलित, आदिवासी आहेत, OBC आहेत, मायनॉरिटीचे लोक आहेत, ह्यांना सर्व अर्थाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सर्व अर्थानं त्यांची उन्नती होईल, हे एक धोरण त्यांचं आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळी धोरणं जनतेसमोर आणून या देशातली लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्याचं अत्यंत जिकिरीचं आणि महत्त्वाचं काम आहे. ते या सभेच्या निमित्तानं जनतेसमोर येईल. आणि म्हणून या सभेला ना भूतो ना भविष्यती अशा पद्धतीनं मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातला जो MMR आहे, म्हणजे उदाहरणार्थ वसई आहे, विरार आहे, भाईंदर आहे, पालघर आहे, डहाणू आहे, विक्रमगड, वाडा, भिवंडी, त्याच्यानंतर ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूरपर्यंत, आणि इकडे नवी मुंबई आहे, पनवेल आहे, रायगड आहे, ह्या सगळ्या परिसरातल्या जनतेनं या ठिकाणी यावं. त्याचबरोबर महाराष्ट्रातले काही जवळपासचे जिल्हे आहेत, नाशिक आहे, पुणे आहे, रायगड जिल्हा आहे, किंवा आजूबाजूच्या सांगली, सातारा, नगर, मालेगाव, धुळे हे जवळचे जिल्हे आहेत. तसे कार्यकर्ते येणारच आहेत बाहेरनं, पण जवळपासच्या लोकांनी या सभेला मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहावं आणि या देशातली लोकशाही आणि राज्यघटना वाचविण्यासाठी राहुलजी गांधी यांच्या मागे ठामपणे उभं राहावं. माननीय खरगे साहेब, माननीय सोनियाजी गांधी यांच्या मागे ठामपणे उभं राहावं. आणि काँग्रेसच या देशाला वाचवू शकेल, काँग्रेसच या देशाची राज्यघटना वाचवू शकेल.
हे लोकांना हे लोकांच्यापर्यंत जावं, ही या भूमिकेतनं लोकांनी या सभेला यावं. तसंच माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे आणि देशातले नेते हे एकत्रित येऊन या लोकशाहीचा जो डोलार आहे तो टिकवण्यासाठी प्रयत्न करतील आणि म्हणून लाखोच्या संख्येनं जनतेनं या सभेला यावं. 17 तारखेला सायंकाळी शिवाजी पार्कला ही भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा होणार आहे. माझा पुढचा प्रश्न सर असा होता, राज्यसभेवर तुमची नियुक्ती झाल्यानंतर तुम्ही पक्षश्रेष्ठींना भेटायला म्हणजे सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील यांना भेटायला जेव्हा दिल्लीला गेलात तर त्यावेळेच्या तुमच्या भावना काय होत्या आणि काय थोडंफार बोलणं झालं, काय सांगाल? राज्यसभेमध्ये आमच्या नेत्यांनी मला पाठवलं तर त्यांच्याप्रती मला कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यकच होतं. आणि ऑफकोर्स एवढी मोठं पद, देशातले दिग्गज नेते या पदासाठी इच्छुक होते, परंतु माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमच्या नेत्यांनी संधी दिली. यासाठी एक कृतज्ञता म्हणून त्यांचा आशीर्वाद घेणं क्रमप्राप्त होतं आणि म्हणून मी त्या ठिकाणी त्यांना भेटायला गेलो, त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो. सर, आपण याआधी बघितलं की राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली होती आणि त्याचा खूप चांगला परिणाम विधानसभेमध्ये बघायला मिळाला होता आणि आता पुन्हा जी आपली न्याय यात्रा चालू आहे, तर काय वाटतं ह्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये याचं किती पद्धतीने परिणाम दिसून येतील? ऑफकोर्स तुम्ही बघा ना, भारत जोडो यात्रा निघाली, कर्नाटक आलं, तेलंगणा आलं, 2 मोठी राज्य आली. आता मणिपूरपासून म्हणजे ईशान्येकडची राज्य, पूर्वेकडच्या राज्यापासून ते देशातली मोठी राज्य आणि शेवटी महाराष्ट्रातनं मुंबईला ही रॅली येते. निश्चितपणे सगळ्या राज्यावर या रॅलीचा परिणाम होणार. लोकांमध्ये असंतोष आहे, लोकांमध्ये भीती आहे, घबराट आहे. लोकांच्या अधिकारांचं हनन करण्याचं काम सरकारकडून त्यांच्या लोकांच्याकडून होत राहिलेलं आहे आणि म्हणून लोक प्रचंड असंतुष्ट आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं दिसून आलेलं आहे, प्रचंड गर्दी दिसून आलेली आहे आणि त्यामुळं निश्चित ही परिवर्तनाची नांदी ठरेल याची मला स्वतःला गॅरंटी आहे. तर आपण बघतो या यात्रेचा समारोप मुंबईत म्हणजेच आपल्या देशातील असंख्य दलित बांधवांची श्रद्धास्थान असलेली जी आपली चैत्यभूमी आहे इथे होतोय, तर ही आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. पण तुम्ही या सगळ्याकडे कशा पद्धतीने बघताय? नाही, ऑफकोर्स आमच्यासाठी फार गौरवाची गोष्ट आहे ही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना दिली आणि गेली 75 वर्ष दीपस्तंभासारखी ही राज्यघटना या देशाला मार्गदर्शन करते आणि ही राज्यघटना तोडफोड करण्याचं काम या देशातल्या सरकाराकडून सुरुवात झालेलं आहे. आणि अशा वेळेस बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना वाचवण्यासाठी राहुलजी स्वतः चैत्यभूमीवर ही भारत जोडो न्याय यात्रेचं समारोप करतायत. ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि आमच्यासाठी एक भावनिकसुद्धा आहे की बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना वाचवण्यासाठी राहुलजी प्रयत्न करतायत आणि त्यामुळं दलित जनतासुद्धा राहुलजी गांधी यांना ताकदीनं साथ देईल अशी मला स्वतःला खात्री आहे. माझ्या शेवटच्या प्रश्नाकडे येतो की आता आपण बघतोय लोकसभेचे वारे सगळीकडेच वाहतात, पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती एक काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे खासदार म्हणून तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? नाही, मी हेच सांगेन की या देशातली लोकशाही वाचवायची असेल, या देशाची राज्यघटना वाचवायची असेल, सर्व धर्म समभावाची भूमिका पुढं घेऊन जायची असेल, सर्वांना समान अधिकार देण्याचं काम करायचं असेल, जातीय भेद या देशातले संपवायचे असतील, या देशातला धर्मनिरपेक्ष भारत निर्माण करायचा असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही आणि काँग्रेसलाच लोकांनी ताकदीनं साथ द्यावी या निमित्तानं मी आपणास विनंती करतो. धन्यवाद सर, वेळात वेळ काढून मुंबई आउटलुकला तुम्ही संवाद साधल्याबद्दल धन्यवाद.